आजच्या आपल्या या स्टॉक सेशनचे जे गेस्ट आहेत त्या गेस्ट बाबत जरा सांगायचं ठरलं तर मी इतकंच सांगेल. स्वप्न पाहणारे अनेक लोक असतात. स्वप्न पाहणारे अनेक लोक असतात, पण त्या स्वप्नांना वास्तवात उतरण्यासाठी संकटाशी झुंज देणारे फार कमी लोक असतात. आणि अशातलेच आपले एक पराग सर आहेत. आज आपण अशा एकाच नव्या युवा उद्योजकांना भेटणार आहोत, ज्यांनी नोकरी करण्यापेक्षा, नोकरीचा सुरक्षित मार्ग निवडण्यापेक्षा उद्योजकताचा खडतर प्रवास त्यांनी निवडला, उद्योजकाचा खडतर मार्ग त्यांनी निवडला. आणि आपल्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीने स्वतःच्या जीवावर त्यांनी हजारो तरुणांपर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न केला. हजारो तरुणांचं ते प्रेरणास्थान झाले आहेत. आपले आजचे मान्यवर वक्ते श्री पराग रवींद्र पाटील सर, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, शरयू बिझनेस ग्रुप यांचं बीएससी, त्यांनी बीएससी मध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय. आणि ते शिक्षण पूर्ण करून त्यांनी जॉब न करता, बँकेचे नोकरी न करता त्यांनी व्यवसायासाठी प्राधान्य दिलेलं आहे. 1 मार्च 2020 रोजी त्यांनी नाशिक येथे अमृतुल्यची सुरुवात केली होती. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये त्यांचे 100 पेक्षाही जास्त जाळे महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र सोडून गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे बिझनेसचे जाळे सध्याला पोहोचले आहेत. आपण त्यांना आज ऐकणारच आहोत. याशिवाय त्यांचा जे काही त्यांनी कशा पद्धतीने बिझनेस हा घडवला, कशा पद्धतीने त्यांचा बिझनेस मोठा केला, याबाबत जे काही आपण सगळ्या गोष्टी आहोत त्यांच्याशी आज बोलणारच आहोत. आपणास देखील अनेक प्रश्न असतील, आपल्या मनात देखील अनेक शंका असतील, अनेक बिझनेस करायचे असतील, त्या सगळ्याच गोष्टी आपण आज सत्यात उतरण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या या स्टॉक सेशनमध्ये मी पराग सरांचं मनापासून स्वागत करतो आणि इथनं पुढं सेशन सर आपल्या स्वाधीन करतो. थँक्यू. नमस्कार सर्वांना. करू स्टार्ट. हो सर, हो सर. सर्वांना नमस्कार. मी पराग रवींद्र पाटील, फाउंडर अँड सीईओ शुराय उद्योग समूह. तर सर्वांना सांगू इच्छितो की मी जो ब्रँड चालवतो, हा ब्रँड शुराय अमृतुल्य नावाने आहे. शुराय उद्योग समूह अंतर्गत आमचं हे सर्व कामकाज चालतं. आमचा हा ब्रँड नाशिकचा आहे. नाशिकमधनं आमची याची सुरुवात झालेली आहे. तर 2020, 1 मार्च 2020, आणि विशेष म्हणजे की आमची जी काही कठीण परिस्थिती होती ती कोरोना काळात होती. 1 मार्च 2020 ला आम्ही पहिलं दुकान वगैरे सुरुवात केली, आणि पहिलं दुकान 1 मार्च 2020 ला सुरुवात केली. 23 मार्चला लॉकडाऊन लागलं होतं. तर 23 दिवसात बंद पडलेला हा एक व्यवसाय होता. तो लॉकडाऊन मध्ये आमच्या भरपूर लोकांनी, मी स्वतः, आम्ही एका स्टूलवर वगैरे चहा विकलेला आहे. खूप फिरून फिरून वगैरे चहा विकलेला आहे. सर्व काही तेव्हा बंद होतं. त्याच्यानंतर जसं लॉकडाऊनचा जो संकट काळ काढला आम्ही, त्याच्यानंतर जी काही आमच्या ब्रांच म्हणजे ब्रँडने ग्रोथ घेतली, तर आज आमचं महाराष्ट्र सहित 5 राज्यांमध्ये काम चालतं. आमच्या महाराष्ट्रामध्ये पण ब्रांचेस आहे, उत्तर प्रदेशमध्ये आमचे 23 ब्रांचेस आहे, राजस्थानमध्ये आमच्या ब्रांचेस आहे, एमपी मध्ये आहेत, आणि गुजरातमध्ये. असं टोटल 5 राज्यांमध्ये आमच्या 150+ शाखा आहेत. तर आपल्या सर्वांना एकच सांगू इच्छितो की काय राहतं की सुरुवात ही छोटी असते. मी पण एका छोट्याशा दुकानापासून सुरुवात केलेली होती, आणि असा कुठलाही विचार नव्हता केलेला की हा ब्रँड एवढा मोठा होईल. झालं की लॉकडाऊन सारखा जी काही परिस्थिती होती, ती खूप साऱ्या लोकांना संकट वाटत होतं. आम्हालाही ते संकट होतं, पण त्याचं रूपांतर आम्ही संधीमध्ये केलं. आम्ही जर त्यावेळी घाबरून गेलो असतो किंवा मागे हटलो असतो, किंवा आता याच्या पुढे काही होणार नाही, की पूर्ण जगावर एवढं मोठं संकट आलेलं आहे, तर मग पुढे जास्त काही आज जो काही 6 वर्षाचा आमचा प्रवास आहे तो काही दिसला नसता. आणि माझ्या याच्यात जो मुद्दा आहे की म्हणजे संधीचं सोनं कसं करायचं, काय काय नाही. तर माझी जी सुरुवात आहे, मी एका साखरेच्या चहापासून सुरुवात केलेली होती. आज आमच्या ब्रँडमध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतात. तर हळूहळू हळूहळू थेंबे थेंबे जसं तळस असतं, त्याप्रमाणे आम्ही आमच्या ब्रँडने हळूहळू प्रगती केली. तर सुरुवातीला आम्ही साखरेच्या चहापासून त्या ब्रँडमध्ये गुळाचा चहा पण आणला. त्याच्यानंतर कोरोना काळात किंवा कोरोना नंतर लोक आहे ना खूप हायजीन झालेले होते. तर आम्ही आमच्या ब्रँडमध्ये जेव्हा आमच्या दुकानांना कोणी लेमन टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी यायचे, तर निदान तो लिंबू जरी कपामध्ये पिळला तरी लोकांना चीड वगैरे यायची. तर याचंच आम्ही रूपांतर काय केलं की आम्ही सगळ्या गोष्टी सॅचेट बेस करून घेतल्या. म्हणजे लेमन टी, जिंजर टी विदाऊट शुगर झालं, ब्लॅक टी, ग्रीन लेमन टी वगैरे, याचे जसं मॅगी मसाल्याचं जे छोटं सॅचेट येतं, तर ऑल आम्ही एका कपाला एक साठी सॅचेट केलं. म्हणजे काय झालं की स्टेप बाय स्टेप
आमची तिसरी गोष्ट पण झाली. त्याच्यानंतर ते झालं तर हळूहळू आमच्या दुकानांवर बेकरीची वगैरे रिक्वायरमेंट गेली. तर आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वीच आमची बेकरी प्रोडक्ट पण आम्ही सुरुवात केले. आणि आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही आपलं राजधानी आहे रायगड, तर रायगडावर आम्ही बेकरीची लॉन्चिंग वगैरे केली होती. तर बेकरी पण चालू करून आम्हाला 1.5 ते 2 वर्ष झाले. त्याच्यानंतर जी काही आता ही परिस्थिती आलेली आहे, जी काही गॅस वाढला, त्याच्यानंतर दूध वगैरे वाढलं, आणि काय झालं की आम्हाला थोडं सस्टेन करायला प्रॉब्लेम येत गेले. तर आम्ही चहा वगैरे आणि बेकरी प्रोडक्ट वगैरे एवढं आम्ही विकत होतो. पण अजून आम्हाला आमचे शॉपला चांगले 30-30, 35-35 हजार रेंट असतात. तर अजून आम्हाला चांगलं सस्टेन करायचं होतं. तर आम्ही काय केलं की काही फ्रोझन ज्या काही गोष्टी असतात ना, आम्ही फ्रोझन पोहा, उपमा, त्याच्यानंतर मिसळ, कोथिंबीर वडी, वडापाव वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात प्लस केल्या. प्लस केल्यामुळे काय झालं की आमचं ज्या ठिकाणी आम्ही चहा बेकरी वगैरे विकत होतो त्या ठिकाणी आम्ही स्नॅक पण विकायला लागलो. म्हणजे आमच्या दुकानदारांचं इन्कम वाढलं. आणि आमचा ब्रँड असा आहे की तुम्ही इतर पण खूप सारे अमृतुल्य ब्रँड बघू शकता की त्यांचे दुकानं वगैरे नंतर म्हणजे पुढं पाठ मागं सपाट होत जातं, त्यांची दुकानं नंतर बंद पडत जातात. तर आमचं तसं काही नाही, आमचं कंटिन्यू चालू आहे. का चालू आहे की आमचं दुकानदाराला आम्ही तेवढं स्ट्रॉंग बनवतोय, त्याला विक्री कौशल्य शिकवतोय, त्याला मार्केटिंग कशी ते शिकवतोय, त्याला ग्राहकाशी बोलायचं कसं ते शिकवतोय. आपण एखादं नवीन प्रोडक्ट आणलं तर ते मार्केटमध्ये रन कसं करायचं, त्याला टाइम किती लागतो, जे काही हिशोब असतो सगळा व्यवसायाचा, डेलीचा, विकली, मंथली, नंतर क्वार्टरली, तो सगळा हिशोब आम्ही त्याला शिकवला. नंतर दुकानदाराने कसं डेली सेव्हिंग वगैरे केली पाहिजे, एस-आय-पी वगैरे कशा लावल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला शिकवल्या. त्याच्यामुळे आमचा दुकानदार स्टेबल झाला. दुकानदार स्टेबल झाल्यामुळे आमचा ब्रँड स्टेबल झाला. आणि काय होतं की आपण एखादं प्रोडक्ट वगैरे काढलं, किंवा आता आमचं प्रोडक्ट म्हणजेच फ्रँचायझी बिझनेस हा आमचा प्रोडक्ट आहे. तर जे काही आम्ही फ्रँचायझी वगैरे विकतो, तर आम्हाला रेफरन्स मार्केटिंगचा खूप फायदा होतो. तर रेफरन्स मार्केटिंगचं कसं की आम्ही आमचे दुकानदार जे एकदम स्टेबल बनवलेले आहेत, हेच इतर लोकांना सांगतात की माझी प्रगती झाली, तुम्ही पण ही फ्रँचायझी घ्या, तुम्ही पण नोकरी वगैरे सोडू शकता, ही फ्रँचायझी घेऊ शकता, ही फ्रँचायझी घेतल्याने चांगला बिझनेस डेव्हलप होतो. आणि रिअल आमचे आहेत ना जे 70 ते 80 फ्रँचायझी धारक, की हे रिअल व्यवस्थित एकदम कमवतात. लोकांचे आमच्या परिवारामध्ये येऊन लोकांचे घरं वगैरे झाले, गाड्या झाल्या, जे काही स्वप्न त्यांचे नोकरीमध्ये पूर्ण होत नव्हते, ते पण पूर्ण झाले. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप या गोष्टी होतात. पण मग हा बिझनेस आमचा एका रात्रीमध्ये झाला असं काही नाही. या बिझनेसला लागले 6 वर्ष. आम्ही 1 मार्च 2020 ला सुरुवात केलेली, तर आज 2026 चालू आहे. तर पूर्णपणे 6 वर्ष आम्हाला या बिझनेसला लागलेले. असं नाही की तो लगेच 2 वर्षात चांगला मोठा होऊन गेला, 3 वर्षात मोठा झाला, असं काही नाही. आणि काय राहतं की मराठी माणसाला बिझनेस समजायला आहे ना, कमीत कमी 1 ते 1.5-2 वर्ष याला लागूनच जातात, की असं नाही होत. एका रात्रीतच लगेच यश येऊन गेलं वगैरे असं काही नसतं. तर स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप व्यवसाय हा मोठा होत जातो. फक्त व्यवसायात प्रगती करताना जर तुमचं छोटंसं दुकान असेल, किंवा तुमची छोटीशी काही कंपनी असेल, किंवा तुमचा काही गृह उद्योग असेल, किंवा काहीतरी बचत गट वगैरे असं काहीतरी तुम्ही चालवत असाल, तर मेन राहतं तुम्हाला इकॉनॉमी समजणं. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे आकडे समजत नसतील, की मला दिवसाला किती आलेलं आहे आणि किती गेलेलं आहे, मला आठवड्याला किती आलंय, किती गेलेलं आहे, महिन्याला किती आलेलं आहे, किती गेलेलं आहे, माझा लॉस काय, माझा प्रॉफिट काय, आणि मी सगळं म्हणजे रेंट वगैरे देऊन घराचा खर्च वगैरे काढून मला ओरिजिनल प्रॉफिट किती पडला, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजत नसतील, तर मग आपण व्यवसायात कुठेतरी चुकतोय. त्याच्यामुळे व्यवसायामध्ये व्यवस्थित आकडे समजणं, प्रॉफिट वगैरे समजणं हे खूप महत्वाचं असतं. आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट की आपण जर व्यवसायाला सुरुवात करतो, तर आपण बघतोय की आजकाल सगळं काही म्हणजे युथ असो, जेवढं काही आपला वर्ग असेल, ग्राहक वर्ग, सगळा ऑनलाईनच अवेलेबल आहे. आता आपण जी पण काही मीटिंग करतोय, याच्यासाठी काय आपल्याला चांगला हॉल वगैरे बुक करावा लागला नाही. एक ऑनलाईनच मीटिंग ही होते. तर जास्तीत जास्त करून आपण एक विचार केला पाहिजे की लोक जास्तीत जास्त आहे ना सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. जर आपण पेपरामध्ये ऍड देतोय किंवा पॉम्पलेट वगैरे टाकतोय, तर ते एवढ्या लोकांपर्यंत जाणार नाही. तर तेवढ्या लवकर आपण फेसबुकला एखादी पोस्ट केली, व्हॉट्सअपला एखादं स्टेटस ठेवलं, तर अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण कितीतरी लोकांपर्यंत पोहोचून गेलेलो राहतो. त्याच्यामुळे हे सांगण्याचा अर्थ असा की जेवढं जास्तीत जास्त तुम्ही सोशल मीडियावरती अवेलेबल असाल, आणि आपलं प्रोडक्ट जेवढं तुम्ही सोशल मीडियावरती लॉन्च कराल, तेवढा तुमच्या बिझनेसला जास्त फायदा होईल.
आणि काय राहतं की म्हणजे फेस मार्केटिंग पण तेवढी महत्वाची असते जेवढी प्रोडक्ट मार्केटिंग महत्वाची असते. आता आपण एमडीएच मसाले वगैरे बघितले असेल, त्यांची ऍड बघितली असेल, त्यांच्या इथं प्रत्येक ते जे ज्यांनी सुरुवात केलेली आहे ते आजोबा, त्यांचा प्रत्येक याच्यावर तो फोटो असतो. आपण त्या आजोबांचा फोटो पाहिल्यावर आपल्याला लगेच समजून जातं की एमडीएच मसाल्याची ही ऍड आहे. त्याच्यामुळे काय राहतं की मार्केटिंग ही खूप महत्वाची. आणि सोशल मीडिया मार्केटिंग ही लोकांपर्यंत एकदम करंटली लवकरात लवकर दिवसभरात किंवा काही तासात आपण लोकांपर्यंत पोहोचून जातो. त्याच्यामुळे जी काही गोष्ट आपण करतोय ती त्या गोष्टीची माहिती आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब या सगळ्या यांच्यावर पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या प्रोडक्टचे फोटोज वगैरे तसे पाहिजे. नंतर त्याचे फायदे काय आहेत, त्याचे दुरुपयोग काय आहे, काय नाही. इतरांपेक्षा आपण वेगळं काय करतोय हे पण आपण सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या पाहिजे. किंवा आपण स्वतः सुद्धा फ्रंटला आलं पाहिजे, त्या हातात प्रोडक्ट वगैरे घेतलं पाहिजे, बोललं पाहिजे, आत्मविश्वास आपण निर्माण केला पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे की मी अशा अशा प्रकारचा व्यवसाय करतोय, असा असं व्यवसायामध्ये माझा अशा अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे, तर ह्या प्रोडक्टचे असे असे फायदे होतात. मार्केटपेक्षा किमतीमध्ये कमी किमतीमध्ये माझ्याकडे हे प्रोडक्ट उपलब्ध आहे, हे मी ऑर्गॅनिक बनवलेलं आहे. म्हणजे जे काही तुम्हाला फायदे सुचतील ना, ते फायदे वगैरे तुम्ही सगळे सांगितले पाहिजे आणि जास्तीत जास्त सोशल मीडियाला उपलब्ध राहायला पाहिजे. तसंच आता आम्ही एक मराठी माणूस असून सुद्धा 5 राज्यांमध्ये आम्ही पोहोचलेलो. तर का पोहोचलो? तर आमची मार्केटिंग तेवढी स्ट्रॉंग होती. असा विषय होता. आणि काय राहतं, की मराठी माणसाला किंवा घरातनच विरोध होत असतो, की नाही, नाही आपल्यात कोणी बिझनेस वगैरे करत नाही. आपण नोकरीच केली पाहिजे. लवकर लग्न करायचंय, लवकर घराची जबाबदारी घ्यायची. या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे काय आहे, की आपण व्यवस्थित घरच्यांना पण कन्व्हिन्स केलं पाहिजे, की मी कुठला तरी व्यवसाय करू इच्छितो, काहीतरी प्रोडक्ट काढू इच्छितो. कारण आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे, तर उद्या उठून मार्केटमध्ये आपल्याला लोकांना कन्व्हिन्स करायचंय. तर लोकांना कन्व्हिन्स करण्यापहिले आपण जर घरच्यांना कन्व्हिन्स नाही करू शकलो, तर मग आपल्यात काहीतरी चुकतंय. त्याच्यामुळे आपण घरच्यांना पण जे काही आपल्याला व्यवसायाला विरोध वगैरे करत असतील, ती गोष्ट पण आपण समजून सांगितली पाहिजे, की माझ्यात अशा-अशा स्किल आहे. अशा-अशा प्रकारे मी पुढे जाऊ शकतो. थोडा काही काळ वगैरे जाईल, सस्टेन करेल. पण नक्कीच माझी पुढे काहीतरी प्रगती होऊ शकते. आणि जास्तीत जास्त मराठी माणसांनी व्यवसायात आलं पाहिजे. कारण मी एका दुकानापासून सुरुवात केलेली होती. आज आमचे एवढे दुकानं झाले. एका दुकानाला जरी 2-3 लोकं पकडले, तरी आमचा 300-350 लोकांचा आज परिवार होऊन गेलेला आहे. तर एवढ्या लोकांना आम्ही रोजगार निर्माण केलेला आहे. आणि आपण सत्य परिस्थिती बघाल, तर मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये सत्य परिस्थिती अशी आहे, की नोकऱ्या उरलेल्या नाहीयेत. आणि नोकऱ्या आहेत तर कंपनी केव्हा काढून टाकेल याचं काही सांगता येत नाही. 400-500 मुलांना एकत्रित डायरेक्ट कंपनीमधनं काढलं जातं, गॅप दिला जातो. भरपूर एआय वगैरे असं आलेलं असल्यामुळे भरपूर काही गोष्टी या ऑनलाईन होऊन चालल्या आहे. एआय करून घेतंय, सॉफ्टवेअर करून घेतंय. त्याच्यामुळे पाहिजे तशा नोकऱ्या राहिलेल्याच नाहीये. आणि व्यवसायात पण काय आहे, व्यवसायात खूप सारं बाहेरची कम्युनिटी आलेली आहे आणि ते स्टेबल होऊन सगळा व्यवस्थित व्यवसाय करताय. तर जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसांनी, मराठी लोकांनी जास्तीत जास्त पुढाकार घेतला पाहिजे. कारण का, की आपली पुढची पिढी सुरक्षित राहिली पाहिजे. जर आज आपण व्यवसायात काहीतरी हालचाली केल्या नाही किंवा हातपाय मारले नाही, आपण एक बॉसच्या हाताखाली माकड म्हणून फक्त नोकरी करत बसलो, तर मग काही उपयोग राहणार नाही. आणि पुढची पिढी आपल्याला काय म्हणेल, की नाही तुम्ही करायला पाहिजे होतं. आज आम्हाला दुसऱ्यांच्या हाताखाली काम वगैरे करावं लागतंय. त्याच्यामुळे जास्तीत जास्त करून आपण पुढं आलं पाहिजे. आणि काय राहतं, की व्यवसायामध्ये ना चढ-उतार खूप राहतात. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं आयुष्य पाहिलं असेल, आता माझ्या मागं एक हे दिसतंय तुम्हाला फ्रेम दिसते. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आलेख आहे चढ-उतारीचा, की महाराजांचा जन्म, त्याच्यानंतर काय-काय अडचणी आल्या. परत म्हणजे जे काही आपण हृदयाचा जो हे काढतो, त्याच्यात जसे चढ-उतार असतात त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा आयुष्यात चढ-उतार होते. महाराजांना केव्हा-केव्हा खूप सारे किल्ले पण आले, केव्हा-केव्हा खूप सारे किल्ले गमवावे पण लागले. इथं शत्रू खूप तयार झालेले होते. आपल्यातच खूप जे वतनदार वगैरे होते त्यांनी धोका वगैरे दिलेला होता. घरातल्या घरात शत्रू पण खूप झालेले होते. त्याच्यामुळे तरी महाराज कधी हटले नाही. महाराजांनी पूर्ण मावळे जमा केले. त्याच्यानंतर महाराजांचं जी कोर टीम होती, जी आपल्या व्यवसायात खूप महत्त्वाची असते कोर टीम. जी म्हणतो आपण महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं, ते महाराजांकडे होतं. आणि महाराजांकडे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या महाराजांना कामी आल्या. तर आपल्याकडे महाराष्ट्रात सगळ्यात मोठं एवढं उदाहरण आहे, की छत्रपती शिवाजी महाराज याच्यापेक्षा दुसरी प्रेरणा कुठं नसूच शकते. एवढी प्रेरणा आपल्याला देऊन ठेवलेली आहे. आपण इतिहास जरी वाचला तरी आपल्याला
व्यवसाय करण्यासाठी तो खूप सारा आत्मविश्वास येतो. खूप सारे बारकावे तिथं सापडून जातात, म्हणजे सर्व काही तिथं येऊन गेलेलं आहे महाराजांच्या इतिहासामध्ये. तर असं आमचा हा शुरा उद्योग समूह आहे. याच्यामधून आम्ही जास्तीत जास्त लोकांना रोजगार दिलेला आहे. आम्ही खूप साऱ्या लोकांना फ्रँचायझी देतो आणि चांगले चांगले फ्रँचायझी धारक आम्ही घेत असतो. तो किती कॅपेबल आहे, तो किती स्वतः थांबू शकतो, स्वतःचं दुकान चालवू शकतो का, कामाची लाज नाहीये त्याला. तर अशा प्रकारचे फ्रँचायझी धारक आम्ही घेत असतो आणि मग त्यांना घेऊन त्यांना पुढे डेव्हलप करणे, त्यांचं दुकान सेटल करणे, या सर्व गोष्टी आम्ही करत असतो. या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न वगैरे असतील तर आपण विचारू शकता. अगदी छानसं म्हणजे आपली स्टोरी खूप छान पद्धतीने आपण सांगितली. आपल्या वेबसाईटला पण आपण दिलंय आणि तुम्ही देखील सांगितलंय, की तुम्ही बिझनेस चालू केल्या-केल्या एक 22 दिवसानंतर लॉकडाऊन लागलं होतं. हो, हो. आणि आपल्याला हे देखील माहिती आहे, की लॉकडाऊनच्या वेळेस अनेक चालू असलेले व्यवसाय बंद पडले, ठप्प पडले होते अनेक कारणामुळे. पण त्या बरोबर. परिस्थितीत त्या पर त्या परिस्थितीत तुम्ही कशा पद्धतीने ते संकट सामोरे गेले? म्हणजे तुम्ही हार न मानता कशा ते 22 दिवसानंतर लगेच लॉकडाऊन लागल्यानंतर देखील तुम्ही तो बिझनेस एका शॉपवरनं 100 शॉपपर्यंत गेलात. तर त्या काळात कसं तुम्ही म्हणजे सामोरे गेले संकटाला? बरं, त्याबद्दल बरं, बरं. काय राहतं, की मी जे मराठी माणसाचं उदाहरण दिलं, की आपल्याला ऑलरेडी घरून विरोध असतो सगळ्या त्या गोष्टींसाठी. ते तर काय राहतं, की शाळेत उतरल्यानंतर आहे ना, काही-काही वेळेस असं होतं, की आपल्याला विरोध एवढा झाला राहतो, तर आपण मागे वळून बघू शकत नाही. मागचे आपले परतीचे दोर पूर्ण कापले गेलेले असतात. तर तसंच माझं काही एक उदाहरण होतं. मी बी-एससी ॲग्री झाल्यानंतर 2 वर्ष मी पुण्यामध्ये एम-पी-एस-सी केली. एम-पी-एस-सीचा मी स्टडी वगैरे करत होतो. तेव्हा पुण्यात मला ही फ्रँचायझी वगैरे याची सगळी आयडिया होती. एम-पी-एस-सी करता-करता काय राहतं, की एवढं 7-8 वर्षापासून मी घराबाहेर होतो. शिक्षणासाठी खूप खर्च लागतो. नंतर मंथली मेस, रूम वगैरे. तर हे घेण्यासाठी खूप लाज वाटायला लागलेली होती घरून. तर मग मी काय केलं, की आता 2 वर्ष एम-पी-एस-सीचा स्टडी पण झालेला आहे. तर मग आपण स्टडी पण करू आणि जॉब पण करत राहू पार्ट टाईम. तर मी कमीत कमी 3-4 महिने जॉब पण केला. आमचं ॲग्रीकल्चर क्षेत्र होतं, तर शेतकऱ्यांपर्यंत जाणं वगैरे, हा जॉब पण मी केला. जॉब केल्यानंतर मला 14-15 हजार रुपये पगार होता. पण मग मी माझ्या काही सीनियर लोकांसोबत बोलत राहायचो, की इन फ्युचर 5 वर्ष, 10 वर्ष मला कितीक पगार वाढू शकतो, जर मी कंपनीत काम करत राहिलो तर ते. तर त्यांच्याकडनं एकच सांगण्यात आलं, की वाढून-वाढून काय होणार, 20-25 हजार पगार होणार. ते तर मी माझा विचार करायचो, की 20-25 हजार पगार, एवढी वाढती महागाई आणि याच्यात कसं सस्टेन करायचं, काय, काय नाही. आज एक आहे, पण उद्या उठून 2चे 4 होणार, सगळ्या गोष्टी होणार. परिवार, मग शहरीकरण, वाढतं शहरीकरण झालेलं आहे, वाढती महागाई झालेली. तर याच्यामध्ये सस्टेन कसं करायचं? घरची परिस्थिती, उद्या उठून आई-वडील म्हातारे झाले, तर घरच्यांची पूर्ण जबाबदारी, घरी पैसे द्यावे लागतील. काय राहतं, की जबाबदारीचं जे ओझं असतं ना, तर ते ओझंच आपल्याला स्वप्न दाखवत असतं. तर माझ्यावर जबाबदारीचं, तर मी काय केलं, की काही दिवस मी शांतपणे विचार केला. विचार केल्यानंतर नंतर मी ठरवली, माझ्यातल्या स्किल वगैरे बघितल्या, की मी लीडरशिप करू शकतो. माझ्यात डेअरिंग आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे, मी भरपूर काही करू शकतो. त्याप्रमाणे मग मी जसं पुण्यावरनं रिटर्न झालो, तर मी नाशिक निवडलं आणि नाशिकमध्ये आज तर मला 6 वर्ष झाले. पण 6 वर्षात आमच्या नाशिक शहरामध्ये 52 शाखा आहेत. एवढ्या शाखा नाशिकमध्ये कोणाच्याच नाही, एवढे दुकानं कोणाचेच नाही, एवढे दुकानं आमचे नाशिकमध्ये. म्हणजे 52 शाखा असल्यामुळे 90% लोकं आमचाच चहा पितात नाशिकमध्ये. अशी आजची कंडिशन आहे. तर मी तेव्हा लॉकडाऊनमध्ये जेव्हा 1 मार्चला सुरुवात केली आणि 20-22 दिवस आमचा बिझनेस एकदम चांगला जोराने चालला. ते झालं. नंतर अचानक आपले पंतप्रधान साहेबांकडून सांगितलं गेलं, की आता 4 महिन्याचं लॉकडाऊन आहे. तर तेव्हा तर परतीचे दोर कापले गेलेले होते पूर्ण, की तेव्हा रिटर्न जाऊच शकत नव्हतं. शॉपचं रेंट होतं. त्याच्यानंतर कामाला मुलं लावलेली होती त्यांचं होतं. नंतर डोक्यावर 8 लाख रुपये कर्ज होतं. तर मग आम्ही काय करायचो, की आमच्या शॉपच्या बाहेर एका स्टूलवर आम्ही थर्मास ठेवायचो, पेपर कप वगैरे ठेवायचो, चिल्लर ठेवायचो. अशा प्रकारे आम्ही तिथंच लॉकडाऊनमध्ये चहा विकलेला आहे. नंतर पोलिस वगैरे यायचे, तेव्हा मग ते बंद करून देणे, परत चालले जाणे. असं थोडं-थोडं काळ आम्ही वेळ मारून घेऊन जात होतो. कारण काय राहतं माहिती आहे का, की व्यवसाय आहे ना,
हा परीक्षा घेतो. व्यवसाय तुम्हाला असं इझी कधीच पुढे जाऊ देणार नाही. किती झालं म्हणजे देव जसं परीक्षा घेतो, जसं आपल्याला आपलं जी शिक्षण पद्धती आहे, तर प्रत्येक शिक्षण पद्धतीला आपलं 5वीला परीक्षा आहे, नंतर 10वी, 11वी, नीट वगैरे, सीईटी, या सगळ्या गोष्टी तशाच परीक्षा व्यवसायामध्ये पण राहतात. व्यवसायात सरळ रस्ता नाहीये, कुठलाच सरळ रस्ता व्यवसायात सापडत नाही. त्याच्यामुळे ही खूप मोठी परीक्षा घेतली देवाने आमची, की लॉकडाऊन सारखी परिस्थिती दिली, पण त्याच्यात परतीचे दोर कापले गेले होते, म्हणून आम्ही ते सस्टेन केलं. आणि काय राहतं माहिती का, की वेळ मारून घेऊन जायची असते. आपण जर ती वेळ मारली नाही, त्यावेळेस जर आपण हलून गेलो, त्यावेळेस जर निर्णय चुकून दिला, आता मी त्याच वेळेस जर माझ्या फॅमिलीला शरण चाललं गेलो असतो किंवा रिटर्न चाललो गेलो असतो आणि सांगितलं असतं की आता लॉकडाऊन लागलं, आता हातबल झालं सगळं, आता मी काही ईएमआय वगैरे भरणार नाही, कुठेतरी नोकरी करतो, तुम्ही हे लोन वगैरे फेडत राहा, तर आज मी या खुर्चीवर बसलो राहिलो नसतो, किंवा आज आमचं नाव एवढं झालं नसतं ना, आज माझा वेबसाईटला फोटो राहिला असता ना, कुठल्या सोशल मीडियावर मी चमकलो असतो. पण मी परतलो नाही, तिथंच थांबलो. ती 4, 5, 6 महिन्याची वेळ मारून घेतली, प्रयत्न करत राहिलो, आणि त्याच्यामुळे मग नंतर आम्हाला लॉकडाऊन नंतर चांगले दिवस आले. तर याचा अर्थ एकच होतो की परिस्थिती येतेच, फक्त परिस्थितीमध्ये आपण हालतो किती, आपण स्टेबल किती राहतो, किती आपण निगेटिव्ह विचार करतो, किती पॉझिटिव्ह विचार करतो, आणि आपला अनुभव काय म्हणतो, आपली परिस्थिती काय म्हणते, या सगळ्या ओव्हरऑल गोष्टींचा विचार करून जो माणूस स्टेबल राहतो ना, तर मग तोच व्यवसाय टिकतो. खरंच खूप छान सर. म्हणजे धन्यवाद सर या बाबतीबाबत. आपल्या संघर्षाबाबत आपण प्रवासातून सांगितलंच की कशा पद्धतीने आपण संघर्ष केलाय. या संघर्षातून नक्कीच खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात, की संकटापासून पळून न जाता संकटावरती कशा पद्धतीने आपण मात करू शकतो. संयम दाखवून, चिकाटी दाखवून सकारात्मक प्रतिसाद कसा देऊ शकतो. या सगळ्याच गोष्टी बरोबर. आपल्या या माध्यमातून आम्हाला कळाल्यात. याशिवाय इतर काही आपले सदस्य देखील याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. त्यांना देखील काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. नक्की, नक्की. हॅलो, हा, नमस्कार बोला सर. सर. माझं नाव तेजस वाल्लेकर आहे. हा, हा. माझा एक प्रश्न असा होता, जे तुमचं स्ट्रगलिंग पिरियड होतं, म्हणजे जे काही तुम्ही स्ट्रगलिंग जेव्हा टाइम होता तुमचा, त्यामध्ये बरोबर. तुम्ही फायनान्शियली कसं मॅनेज केलं पूर्ण सर्व गोष्टी, ते बरोबर, जरा बरोबर. सांगा. किंवा हे बिग चॅलेंज आहे ना कोलॅप्स होण्यासाठी, हो, हे हो, हो. सस्टेन झालं पाहिजे व्यवस्थितपणे, तर बरोबर, जरा हे बरोबर. डिस्कस सांगितलं. आता काय झालं माहिती का, की माझ्यावर होतं 8 लाखाचं कर्ज होतं. त्याच्यानंतर जो आमचा 22-23 दिवसाचा बिझनेस झाला ना, कारण मी तुम्हाला पहिले बोललो की सोशल मीडियाचा खूप मोठा वापर केला गेला पाहिजे. तर आम्ही आमची ओपनिंग वगैरे जेवढी जोरात केलेली होती, माझ्या ओपनिंगला कमीत कमी 10,000 लोक होते. तर माझा 22-23 दिवसाचाच धंदा ना, तो पार 1 लाखाच्या वर चालला गेलेला होता. तर जो स्टार्टिंगचा जो पिरियड होता ना मला, की 3 महिन्याचं एकदम स्ट्रिक्टली लॉकडाऊन पडलं होतं, तेव्हा कोणालाच काही करता येत नव्हतं, बाहेर पण फिरू देत नव्हते, काहीच करता येत नव्हतं. सगळे लोक सुद्धा गावाकडे चालले गेलेले होते. तर जे काही मी तेवढ्या दिवसात कमवलं होतं, ते ते मला पहिलं लॉकडाऊन मध्ये कामी आलं. ते पैसे वगैरे ते मी तसे वापरू शकलो. त्याच्यानंतर दुसरं जेव्हा लॉकडाऊन लागलं, तेव्हा तर काहीच नव्हतं, काही सेव्हिंग वगैरे काहीच नव्हती. तर तेव्हा काय करायचो, आमचं जे काही मेन शॉप होतं, मेन शॉपला आम्हाला 2 शटर होते, तर बॅक शटरने आम्ही चहा वगैरे बनवायचो, स्टूलवर ठेवायचो, आणि काही काळापुरता तो चहा विकायचो. म्हणजे असं समजा, सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत चहा विकायचो. म्हणजे जो चहाचा टाइम होता ना, तेव्हा खूप गर्दी पडून जायची. आणि कुठंच काही नाही, मोठे मोठे दुकानं चालत नव्हते, काहीच नव्हतं. आम्ही आमच्या दुकानाच्या बाहेर एका कोपऱ्यात बसायचो, पण आमचा धंदा खूप होऊन जायचा तेव्हा. परत नंतर 11-12 वाजेनंतर पोलिसांचे राऊंड वगैरे सुरू व्हायचे, दुपारची परिस्थिती सगळी. तर तेव्हा परत आम्ही आमचं क्लोज होऊन जायचं. नंतर जेव्हा 4 वाजेनंतर जेव्हा चहाचा टाइम व्हायचा, तेव्हा सुद्धा आम्ही तेच करायचो. म्हणजे काय करत होतो आम्ही, की दिवसभर नव्हतो कमवत, पण काही काळापुरता कमवत होतो. आणि तेव्हा पोलिस वगैरे पण आम्हाला विरोध करायचे, पण आम्ही त्यांना सत्य परिस्थिती सांगायचो, की असं काहीच होऊ शकत नाही, आम्ही थांबू नाही शकत, आम्हाला कमवावं लागणार आहे ते. तर मग आम्हाला नगरपालिकेने पण थोडं हेल्प करायचे, कारण अधिकारी लोकांना पण चहा लागायचा, पोलीस लोकांना चहा लागायचा, भरपूर जे काही इमर्जन्सी लोक होते त्यांना चहा वगैरे लागायचा. तर ते पण आम्हाला थोडी थोडी परमिशन द्यायचे, ते पण थोडे इमोशनल व्हायचे, की तुम्हाला ईएमआय वगैरे भरायचे, तुम्ही काय करणार, तुम्ही तर बाहेरून आलेले नाशिकमध्ये. तर ते पण आम्हाला थोडंफार करू द्यायचे. फक्त आम्ही काही गोष्टी पाळायचो, की लोकांना एकदा चहा वगैरे दिला का लोक त्याच्या त्यांच्या रस्त्याला तिकडे कुठेतरी जाऊन प्यायचे. आमच्या जागेवर आम्ही गर्दी वगैरे होऊ द्यायचो नाही. असं पण काय झालं माहिती का, आता तुम्ही तो प्रश्न विचारला की फायनान्शियल कसे स्टेबल राहिले. तर पहिल्या लॉकडाऊनला तर आम्ही आम्ही जे कमवलेलं होतं त्याच्यात स्टेबल झालो. दुसऱ्या लॉकडाऊनला आम्ही लाज नाही धरली स्टूलवर बसण्याची. आम्ही तिथं तो चहा विकला. चहा विकून जे काही आम्हाला फुलना फुलाची पाकळी यायची, त्याच्यामधनं आम्ही सगळं काही भागवत जात होतो.
मग तेव्हा जर आम्ही असं केलं असतं की अरे मी तर मग आता माझे वडील पण नोकरीला आहे, गव्हर्नमेंट नोकरीला आहे, 2028ला रिटायरमेंट आहे. माझी पण घरची परिस्थिती चांगली होती. तर मग मी जर तेव्हा विचार केला असता तर माझे वडील चांगले कॉलेजला आहे ते, तर मी कसं काय स्टूलवर बसू, मग कसं काय चहा विकू, कसं काय करू, काही नाही. पण आमचे मी एकच वाक्य सांगतो की परतीचे दोर कापले गेलेले होते, त्याच्यामुळे पर्यायच नव्हता. आणि जेव्हा माणसाला अशी परिस्थिती येते ना की आता पर्याय नाहीये, तर तेव्हा माणूस लाज, लज्जा, शरम सगळ्या गोष्टी विसरून जातो. आणि एकच हे राहतं आयुष्यामध्ये, पैशाशिवाय काही नाहीये. त्याच्यामुळे मग तसं हळूहळू आम्ही सस्टेन करत गेलो. धन्यवाद सर. म्हणजे इमर्जन्सी फंड तुम्हाला कामी आला, जे तुमचे प्रॉफिट होतं ते तुम्ही बोलायला परत तुमच्या लागलो. बिझनेस मध्ये युज केलं. मला राईट. चान्स म्हणजे इमर्जन्सी फंड असणं गरजेचं आहे व्यवसायामध्ये. हो राईट. हो. आता याच्यावरून एक गोष्ट सांगतो की आम्ही जेव्हा फ्रँचायझी देतो आमच्या दुकानदारांना, तर मला जसं हे संकट आलेलं होतं तसं काही ना काही संकट येतं. म्हणून आम्ही काय केलेलं आहे आमच्या दुकानदारांना, आता तुम्ही प्रत्येक जुना व्यापारी वगैरे बघितला तर त्याच्या इथं आहे ना लाल कलरची लक्ष्मीची वही असते. किंवा कुठल्याही व्यापाऱ्याकडे तुम्ही याला लक्ष्मीपूजनाला वगैरे गेलं तर खूप साऱ्या त्यांच्या ते लाल कलरच्या लक्ष्मीच्या वया राहतात, नोंद वया असतात सगळ्या. तर आताचा काळ जरी डिजिटल झाला तरी आम्ही आमच्या दुकानदाराला आहे ना की आमचं डेलीचं दूध किती गेलं, डेलीचा चहा किती विक्री विक्री झाला, आमचा साखरेचा चहा किती गेला, गुळाचा चहा किती गेला, उरलेलं दूध किती आहे, इतर खर्च किती झाला, म्हणजे काही बेकरी वगैरे तो खर्च किती झाला, ऑनलाईन किती आले आणि कॅश किती आली, असं पूर्ण आम्ही त्याला हिशोब लिहायला लावतो. त्याच्यानंतर दिवसभरात जेवढा आमचा रॉ मटेरियलचा खर्च झालेला आहे, म्हणजे चहा पावडर, साखर वगैरे, मसाले, या गोष्टी जेवढ्या दिवसाला यूज झालेल्या आहे ना, तेवढ्या आम्ही दिवसाच्या दिवसाला त्याला साईडला काढायला लावतो. कारण जेव्हा त्याला 1 महिन्यात, 1.5 महिन्यात जेव्हा ऑर्डर द्यायची मालाची, तर हा पैसा इकडे त्याला सेव्हिंग झालेला राहतो. त्याच्यानंतर जे काही त्याला कॅश येते, जे काही ऑनलाईन येतात, तर त्याच्यामुळे आम्ही त्याला पावती लावायला सांगतो, SIP वगैरे लावायला सांगतो. तर आम्ही हे आर्थिक नियोजन आहे ना हे प्रत्येक दुकानदाराला दिलं. कारण काय राहतं, आता आमचा चहाचा व्यवसाय आहे, जे काही फूडचे व्यवसाय आहे, तर हे कसं असतं माहिती आहे का, भाजीपाल्याचे व्यवसाय सारखे याच्यात आहे ना ताजा पैसा खूप राहतो. तर हा ताजा पैसा ज्याला सांभाळता आला तर तोच प्रगती करू शकतो. तर ताजा पैशाला तेवढे मार्ग पण असतात चुकीचे. जर तो ताजा पैसा चुकीच्या मार्गाला गेला तर तो व्यवसाय सहित घरदाराला आणि सगळ्या पिढीला संपून टाकतो. तर आम्ही हेच बघितलं की मी जे जसं तो ताजा पैसा सांभाळलेला होता, तो सांभाळून जसं माझी प्रगती झाली, नोकरीवाल्याला 1 महिना थांबावं लागतं पगारासाठी, पण आमच्या गल्ल्यामध्ये दररोज काहीतरी मोठं चलन फिरून जातं. तर या चलनाला जर प्रॉपर दिशा दिली ना, प्रॉपर आर्थिक नियोजन दिलं ना, तर व्यवसाय हा लॉंग टर्म साठी सेटल होऊन जातो. मग एकाचे 2 पण दुकानं झाले आमच्या आमच्या लोकांची. राईट. एवढं आम्ही त्यांना शिकवलं सगळ्या गोष्टी. ओके. एक योगेश सरांचा क्वेश्चन आहे की तुमच्या बिझनेसचं जे नाव आहे ह्याच्या मागचं काय कारण आहे, काय रिझन? आता शुराय हे जे नाव आहे ना, हे श्रीरामाचं नाव आहे. आता काय होतं की शरयू जसं श्री गणेशांचं नाव आहे. तर मी माझ्या कपाळी तुम्हाला टिळा दिसत असेल, मी थोडा आध्यात्मिक माणूस आहे. तर अध्यात्म करत असताना आपली तेवढी श्रद्धा पण असते. आणि काय राहतं की जेवढी काही वाईट परिस्थिती येते ना, म्हणजे 99% परिस्थिती माणूस सगळं हाताळतो, पण 1% ना परमेश्वर आपले प्रयत्न वगैरे सगळ्या गोष्टी बघत राहतो. तर त्यामुळे आम्ही आध्यात्मिक असल्यामुळे हे जे शुराय नाव आहे, हे श्रीरामांचे जे 108 नाव आहे, त्या 108 नावांमधलं एक नाव हे शुराय आहे. अयोध्याला जी नदी शरयू नदी, त्या नदीवर आरती वगैरे होत असते. तर ते शुराय नाव आम्ही श्रीरामांच्या याच्याने ते निवडलेलं आहे. ओके, खूप धन्यवाद. माझा ना शेवट एक लास्ट क्वेश्चन आहे. येवले बद्दल ऐकलं असेल तुम्ही, येवले हो फ्रँचायझी हो. माहित असेल तुम्हाला. बरं बरं बरं. मे बी नंतर त्यांचे खूप फीडबॅक खराब आलेत. बरं बरं फ्रँचायझी त्यांनी खूप साऱ्या दिल्या, पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरही दिल्या. तर बरं ह्याच्यावर बरं बरं. तुमचं मत काय आहे? त्यांच्या काय गोष्टी कुठं चुकल्या आणि काय गोष्टींचं लक्ष घेतलं पाहिजे आपण फ्रँचायझी जर घेतली, तर कुठल्या बरं बरं गोष्टींना बरं. आपण फॉलो करायला पाहिजे? आता काय झालं माहितीये का, मी एक वाक्य पहिले वापरलं की पुढे पाठ मागे सपाट. हे काय आहे माहितीये का, की खूप साऱ्या ब्रँडचं हेच झालं, पुढे पाठ झाले आणि मागे सपाट होत गेलं, मागचे सगळे दुकानदार बंद पडत गेले. आमचा प्लस पॉईंट असा आहे की आमचा प्लस पॉईंट असा आहे की आमचा जो काही दुकानदार आहे, कारण मी स्वतः माझ्या दुकानात कष्ट केलेलं होतं, त्याच्यामुळे मला माहिती होतं की दुकान कसं रन करायचं, काय करायचं, काय नाही. आणि काही काही ब्रँडवाले काय झालेलं आहे की फक्त ऑफिस टाकून बसलेले फक्त बस, आणि फक्त फ्रँचायझी वाटून द्यायच्या. मग नंतर तो समोरचा जगला किंवा न जगला याच्याशी यांना काही घेणं देणं राहत नाही. मग ती फ्रँचायझी 6 महिन्यात, 1 वर्षात तो सस्टेन नाही करू शकत, म्हणून तो बंद पडतो. पण आमच्या याच्यात असं आहे की आमची कोर टीम पण अशी की रात्री आम्हाला दुकानदाराचा रात्री बेरात्री केव्हाही फोन आला
केव्हाही काही अडचण आली तरी आम्ही त्याच्यासाठी कंटिन्युअसली धावून जातो. आणि जे काही स्ट्रगल मी 1-2 वर्षाचं पाहिलं, दुकान सुरुवात केली, नंतर लॉकडाऊन नंतरचा पिरियड मी जे काही अनुभवलं ना, तर तेच मी माझ्या दुकानदारांना सगळ्यांना तसं सांगत गेलो, की हे चुकीचं करू नका, ते चुकीचं करू नका. ग्राहकांशी हे करा, ते करा. आणि माझा कुठलाही फ्रँचायझी धारक मला केव्हाही कॉल करू शकतो. आमच्यात असा कुठलाही कम्युनिकेशन गॅप नाहीये. केव्हाही मी प्रत्येकाची कॉल घेतो. मी कुठे बिझी राहिलो तर मी प्रत्येकाला कॉल रिटर्न करतो. तर काय राहतं, की तुमचं ब्रँडचा फाउंडर कसा आहे आणि त्याने जे वटवृक्ष लावलेलं आहे, तर त्या वटवृक्षाला तो खतपाणी कसं घालतोय, त्याला कसं जगवतोय, कसं काय करतोय, त्याची व्यवस्थित निगा कशी राखतोय, हे खूप महत्वाचं राहतं. ही निगाच भरपूर लोकांना राखता आली नाही. त्याच्यामुळे त्यांचं पाठीमागे सगळं सपाट झालं. आणि आम्ही काय केलं, दुकानदाराला जगवत गेलो. कारण आम्हाला एवढं सगळं माहिती होतं. मी शून्यातनं आलेलो आहे. मला काही मागे मोठं हे नाही, की माझा ब्रँड डुबला तर मी पुढे काही करू शकेल याची कुठली गॅरंटी नव्हती. त्याच्यामुळे मला एक होतं, की दुकानदार जगला तर कंपनी जगेल. म्हणून आम्ही त्या फ्रँचायझी धारकाला पूर्ण जगवलं. त्याला चांगलं आर्थिक सक्षम केलं. खूप साऱ्या लोकं फार म्हणजे आमचं शुराय सक्सेस स्टोरीज म्हणून सुद्धा Instagramला अकाउंट आहे. तुम्ही बघू शकता. तर खूप सारे लोकं फार भाजीपाला पण विकत होते. पण त्यांचे 70-70 लाखाचे फ्लॅट सुद्धा झाले. चांगल्या-चांगल्या गाड्या झाल्या, ते झालं. का तर काय राहतं, एक जो सामान्य व्यावसायिक असतो, गरीब व्यावसायिक असतो ना, त्याला फक्त एकच गरज असते, की आर्थिक दिशा देणे. ती दिशा आमच्या अनुभवातनं आम्ही त्याला दिली. त्याच्यामुळे तो स्टेबल झाला. स्टेबल झाल्यामुळं त्याने आमची माउथ पब्लिसिटी केली. माउथ पब्लिसिटी केल्यामुळं प्रॅक्टिकली लोकांनी बघितलं. ती मोफत मार्केटिंग असते. प्रॅक्टिकली लोकांनी बघितलं, की हे दुकान एवढं चांगलं रनिंग होतंय, चांगलं चालतंय, हा माणसाची प्रगती झाली. ते बघून दुसऱ्याने फ्रँचायझी घेतली. म्हणजे माझी मोफत मार्केटिंग झाली. मग सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित तसे फॉलो करत गेले म्हणून ब्रँड स्टेबल झाला. कुठलेही आमचे म्हणजे जास्त दुकान बंद पडणे वगैरे रेशोज नाही आमच्यामध्ये. उलट आम्ही आमचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले नाही आणि आम्ही स्वतः आमचं दुकान बंद करून टाकतो. असा विषय असतो. कारण दुकानदार चांगला स्टेबल राहिला, दुकानदार आर्थिक सक्षम राहिला, तर ब्रँड चांगला राहिला आणि दुकानदाराने ब्रँडची काळजी घेतली तर ब्रँड मोठा होईल. असं असतं. त्याच्यामुळे ही चेन आहे पूर्ण. फ्रँचायझी बिझनेस म्हणजे ही चेन आहे. मग मी माझ्यापासून माझी टीम, माझा फ्रँचायझी धारक, मग आमचे सगळे वेंडर याच्यात आहे ना, या चेनमध्ये सगळे खुश राहिले पाहिजे. तरच मग कुठेतरी ब्रँड स्टेबल राहतो. खूप धन्यवाद. हाच एक मेन प्रश्न होता माझा, कारण की फ्रँचायझी घेतली ना, की बरेचसे कोणी आता खूप जणांचं पाहिलं, की शेट होऊन बसतात. म्हणजे एक्झॅक्टली त्यांना ते पूर्ण प्रोसेस माहित नसते, किंवा बरोबर, मग बरोबर. कॉलेज येतो, किंवा भांडवल असून पण फ्रँचायझी घेऊन जर बिझनेस बंद पडत असेल तर काहीतरी चुकतंय. हे समजून बरोबर, घ्यायला बरोबर. पण एक कला लागते आपल्याला. नाही, खूप चुका चांगल्या पद्धतीने सांगितलं. दुकानदाराच्या पण असतात आणि फ्रँचायझीच्या पण असतात. फक्त आता राईट. कोण कसं काय स्टेबल करतं किंवा ब्रँडकडनं काही गोष्टी सुचवल्या जातात किंवा फ्रँचायझीदार चुकतोच आहे आणि त्याला जर योग्य वेळी चांगलं हे केलं नाही, कंट्रोल नाही केलं, तर तो डुबून जातो. आणि माणूस आहे ना, नोकरीमधून उठू शकतो. नोकरीतनं एक नोकरी सुटली, दुसरी करतो, तिसरी करतो, सगळं करू शकतो. पण व्यवसायातनं जेव्हा माणूस डुबतो ना, तर त्याला उठायला फार 2-3 वर्ष लागून जातं किंवा उठू पण नाही शकत. असा विषय असतो. त्याच्यामुळे व्यवसायात खूप म्हणजे ताक पण फुंकून प्यावं लागतं असा विषय असतो. धन्यवाद. सर, फ्रँचायझी घेण्यासाठी काय डिपॉझिट वगैरे ठेवावं लागतं का? नाही, आम्ही काय करतो, की सेटअपचा खर्च घेतो. आम्ही आमची फ्रँचायझी फी पण घेतो आणि जो काही सेटअपला लागतो ना, तर तो पण आम्ही खर्च पूर्ण घेतो. त्याच्यात आम्हाला काय असतं, की एम्प्टी दुकान द्यावं लागतं फक्त. 200-300 स्क्वेअर फूटचं एम्प्टी दुकान द्यायचं. ते दुकान पूर्ण आम्ही त्या रकमेमध्ये पूर्ण बनवून देतो. तुम्हाला फक्त लॉक ओपन करायचं आणि चालू करायचं एवढंच काम राहतं. तिथं पहिल्या महिन्याचं रॉ मटेरियल पासून सगळ्या स्टेनलेस स्टीलचं किचन वगैरे, कॅश काउंटर, बाहेर पुतळा झाला, नंतर एल बोर्ड वगैरे झाला, चाकू, कैचीपासनं डस्टबिन वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही रेडी करतो. 6-7 दिवसाची आमची ट्रेनिंग असते आणि लाईव्ह ट्रेनिंग आम्ही दुकानाला देतो. सकाळी 6 वाजता दुकान उघडण्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत दुकान बंद करण्यापर्यंत सगळं पूर्ण ट्रेनिंग आम्ही त्याला देत असतो सगळी. असं. मग ह्याच्यात प्रॉफिट पुढच्या व्यक्तीचं कसं असतं? कसं काउंट केलं जातं? आता काय राहतं, की आता आम्ही ₹12 जर चहा विकतोय, आता सध्या सगळीकडे आम्ही ₹12 चहा केलेला आहे. ₹12 जर चहा विकतोय, तर याच्यातनं सगळं जे ऑपरेशन कॉस्ट असते, म्हणजे रॉ मटेरियलची चहा पावडर, साखर, मसाले त्याची झाली. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी झालं, लेबर झालं, दुधाचे पैसे झाले. या सगळ्या गोष्टी मायनस होऊन ₹12 असं समजा, की ₹4.5 आम्ही मार्जिन देतो दुकानदाराला. तर मग असं समजा पर कप मागे त्याला ₹4.5 असतात दुकानदाराला. आणि एवढंच नाही, की तो चहा विकतो असं काही नाही. तो चहा मागे पण कमवतोय. नंतर चहा सोबत
50-60% लोक बेकरी प्रोडक्ट खातात. आमचे सगळे प्रकारचे बेकरी प्रोडक्ट आहे, क्रीम रोल आहे, बिस्किट आहे, टोस्ट आहे, मल्टीग्रेन कुकीज वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी तर याच्यातनं पण तो कमवतो. त्याच्यानंतर आता आम्ही परत गॅस वगैरे वाढला, अशी परिस्थिती आली, तर आम्ही सगळ्या फ्रोझन गोष्टी सुरू केल्या. म्हणजे फक्त ओव्हन मध्ये 1 ते 1.5 मिनिटं पोहा ठेवायचा आहे, लगे पोहा रेडी. उपमा ठेवायचा आहे, उपमा रेडी. साबुदाणा खिचडी आहे, वडापाव आहे, तर पाण्याची बॉटल आहे, या सगळ्या गोष्टी तो विकू शकतो. एवढ्यातनं त्याला चांगलं इन्कम भेटतं. असं आहे. थँक्यू सर. आणखीन कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हॅलो. हो सुरेखाताई, आवाज येतो. हा, मी मी लातूरून बोलते, सुरेखा सुतार. बोला माझा बोला. पापडाचा व्यवसाय आहे सर. पापडाचा. हो, पापड, हा. आपले नाचणी पापड, तांदूळ हो हो पापड, हो. बरोबर पुन्हा बरोबर. भरडधान्याची खारोडी, कुरडे. बरोबर बरोबर. हा, असा व्यवसाय आहे सर माझा. लॉकडाऊनच्या पहिलं 3 वर्षापासून चालू आहे माझा व्यवसाय. बरोबर. हा, खूप छान आहे सर. त्या त्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे 13 माणसं होतो आम्ही घरी. हा हा हा. घरी काय आम्हाला शेती नाही, काही नोकरदार कोणी नाही आमच्याकडे. तरी देखील बरोबर माझ्या लॉकडाऊन मध्ये खूप छान चाललं सर हे आपल्या पापडाचा व्यवसाय. बरोबर बरोबर. हो. तर तुमच्या पापडा याच्यात अडचणी काय येत आहे तुम्हाला आता? अडचणी काय नाही सर, आपलं थोडं बिझनेस वाढवायचं म्हणजे म्हणलं का थोडं बॅलन्स पाहिजे, आपल्याकडे बॅलन्स नाही. याच्यात काय बॅलन्सची करा अडचणी. माहितीये का, मी तुम्हाला हा. बोललो मार्केटिंग खूप महत्वाची आहे. आता तुमचा जो आवाज वगैरे आहे ना, सगळ्या गोष्टी ना, तर तुम्ही ना फ्रंटला या. तुमचं प्रोडक्ट वगैरे घेऊन प्रोडक्टला आहे ना चांगली पॅकिंग करा. आणि आता तुम्ही बघा, कुठल्याही शहरात जा, कुठेही जा, म्हणजे जे महात्मा गांधीजींचं वाक्य होतं की गावाकडे चला, खेड्याकडे चला, तर खूप साऱ्या लोकांची तीच आहे परिस्थिती झालेली. खूप सारे कृषी पर्यटन डेव्हलप झालेले आहे. लोकांना आता सिटीमध्ये पाहिजे तसं करमत नाही. तुम्ही कुठल्या तरी शहराचं शहरीकरण बघा, जर शनिवार रविवार अशा सुट्ट्या आल्या ना, पूर्ण क्राऊड हा गावाकडे निघाला राहतो किंवा कुठंतरी निसर्गाकडे गेलेला राहतो. तो लोकांना जुन्या जुन्या गोष्टी खायला आवडतायत. आता तर जुनं जुनं सगळं पुढे येतंय. हे जे झालेलं आहे ना आता मॉडिफिकेशन नवीन, हे काही आताच्या क्राऊडला वगैरे आवडत नाहीये. तर तुम्ही ज्या गोष्टी करतायत ना, तर ही घरगुती क्वालिटी आहे ते, तर त्याची तुम्ही चांगली पॅकेजिंग केली पाहिजे. तुमच्या शहरामध्ये कुठं ना कुठं काही ना काही एक्झिबिशन भरत असतील किंवा चांगल्या चांगल्या मोठ्या जेवणाच्या हॉटेली वगैरे असतील, तिथं सुद्धा त्यांना तुम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला हे आमचे असे असे प्रोडक्ट आहे, तर आमचे प्रोडक्ट तुमच्या काउंटरला वगैरे ठेवा, तुम्हाला पण त्याच्यातनं चांगलं मार्जिन भेटत जाईल. तर चांगला तिथं फॅमिली क्राऊड येतो. तर फॅमिली क्राऊड असल्यामुळे तो लगेच तो विकत घेत असतो. कुठल्या तरी हॉटेलला वगैरे तुम्ही स्टिकर लावू शकता की आमच्याकडे घरगुती प्रकारचे पापड वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. किंवा तुम्ही B2B बिझनेस जो म्हणता, B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, म्हणजे तुम्ही बिझनेसधारक आहात आणि तुम्ही पण एखाद्या हॉटेल व्यावसायिकाला दिलं म्हणजे B2B, त्याला पण पापड वगैरे लागतात, तर तो पण तुमचा बिझनेस होईल. आणि B2C म्हणजे बिझनेस टू डायरेक्ट कस्टमर, तुम्ही पोस्टर वगैरे लावले, आमच्याकडे घरगुती भेटेल, तुमचा नंबर वगैरे दिला, ऑर्डर स्वीकारल्या जातील, हे केलं जाईल, किलो प्रमाणे भेटेल. अशा गोष्टी जर तुम्ही मार्केटमध्ये सांगत राहिले, काय राहतं, एक गोष्ट सांगतो व्यवसायाची. आपल्या घरी जेव्हा लग्न असतं, तर आपल्या घरी निदान 10-15 दिवस पूर्ण बँड वाजवला जातो, गर्दी जमा केली जाते, पत्रिका वाटल्या जातात, सगळं केलं जातं, नातेवाईकांना बोलवलं जातं. तर मग आपण ती गोष्ट खर्च करून करतो. तर खर्च करून आपण एका गोष्टीसाठी एवढे लोक ऑफलाईन वगैरे जमा करू शकतो. तर मग जो व्यवसाय आपल्याला पैसा देणार आहे, जो व्यवसाय आपली पिढी घडवणार आहे, तर त्याच्यासाठी पण आपण तसाच बँड वाजवला पाहिजे. म्हणून मार्केटिंग म्हणजे खूप मोठं म्हणजे बँड वाजवणं आहे. जर आपण बँडच वाजवला नाही, तर आपल्या घरी लग्न आहे हे समजणारच नाही कोणाला. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी मार्केटिंगनुसार केल्या पाहिजे. आणि तुम्ही पण आहे ना, तुम्ही फ्रंटला आलं पाहिजे. तुम्ही त्याची जी आता पापड किंवा कुरड्या वगैरे याची मेकिंग तुम्ही व्हिडिओ दाखवले पाहिजे की हे बघा अशा प्रकारे आम्ही बनवतो, चुल्यावर बनवतो. हे आवडतंय लोकांना सगळं. जेवढं तुम्ही जुनं दाखवाल ना, जेवढं सगळं नॅचरली दाखवाल ना, तेवढं आवडतंय. आणि मग तुम्हाला जर मदत पण लागली की ते ऑनलाईन कसं विकायचं, कसं काय करायचं, काय नाही, तर माझा नंबर सरांकडे आहे. सरांकडनं पण माझा नंबर घेऊ शकतो. तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट कसं विकलं पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, याचं पण पूर्ण प्लॅनिंग देऊ. पण याच्यासाठी ना तुम्हाला फ्रंटला यावं लागेल. काय राहतं, प्रोडक्ट आणि फेस या दोघं गोष्टी जर फ्रंटला आल्या ना, तर प्रोडक्टची विक्री ही डबल टिबल होऊन जाते. खूप धन्यवाद सर. जसं की आपण बघतोय बरेचसे चॅलेंजेस येतात महिलांना, खास करून महिला उद्योजकांना खूप जास्त चॅलेंजेस बघावं लागतात आपल्या समाजामध्ये. की त्यांचंही असं असतं की आम्हाला घरी बसल्या काय मदत होऊ शकते का हे.
तर हे सांगा, जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला पुढे यावं लागेल, स्वतःला आपल्याला मार्केटमध्ये येऊन बघावं लागेल बरोबर पूर्णपणे, आणि तशा पद्धतीने चॅलेंज आपण फेस करून त्यानंतर आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो की आपण कशा पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. खूप बरोबर बरोबर. धन्यवाद. अं, दिनेश सर, तुम्ही बोलू शकताय. खूप धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न आहे का याबाबत? म्हणजे सरांच्या बिझनेस विषयी किंवा फ्रँचायझी विषयी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. व्यतिरिक्त जर फ्रँचायझी कोणाला घ्यायची असेल तर सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या ग्रुपवरती मी पोस्ट करतोय. याशिवाय चॅट बॉक्समध्ये देखील कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट पेस्ट करून देतोय, जेणेकरून तुम्हाला बघू शकता सगळेजण. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. धन्यवाद सर. खरंच खूप छान सेशन झालं आजचं. एक थँक्यू मोटिवेशन थँक्यू. स्टोरी आमच्या महिलांसमोर एक उभा राहिली की कशा पद्धतीने त्यांनी बिझनेस. योगेश सरांना काही प्रश्न विचारायचा का सर? हॅलो, आवाज येतोय का? हो, येतोय येतोय सर, बोला. माझा एकच प्रश्न आहे. जसं एका ग्रामीण भागातला तरुण एका नाशिकच्या सिटीमध्ये चांगला व्यवसाय सुरू करू शकतो, तर बरोबर आजचे युवक म्हणजे प्रश्न नसणार माझा. आजच्या युवकांसाठी, जे तुम्हालाही माहिती आहे, आपण दोघं ग्रामीण भागातून आलोय, तर आजच्या बरोबर ग्रामीण बरोबर. भागातील युवकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता की जेणेकरून तुमचं जे स्ट्रगल आहे ते त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी होऊ शकते. अजून एक मला एक जाणून घ्यायचं होतं की हा हा. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं बाहेरून लोक येतात, जसं आउट आउट ऑफ इंडिया, जसं आपलं जे थोडस चालू आहे, तर बरोबर तुम्हाला बरोबर. नाशिकच्या लोकांनी तुम्हाला स्वीकारण्यासाठी काही तुम्हाला काही वैयक्तिक काही अडचणी आल्या का? बरोबर बरोबर. अं, पहिले तर विषय काय राहतो तरुणांचा की खरं तर जास्तीत जास्त लोकांनी पुढे आलं पाहिजे. कारण आहे ना, नोकरीमध्ये कुठलंही भविष्य राहिलं नाहीये आणि कुठलं तुम्हाला एक गॅरंटी कार्ड नाहीये की नोकरीमध्ये तुम्ही कायम राहाल का काय काय नाही. आणि महागाई एवढी वाढून गेलेली आहे, तर सस्टेन करणं हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. एक तरुण जेव्हा नोकरीला लागतो ना, तेव्हा त्याचं सगळं चालू राहतं व्यवस्थित, सगळं काय काय नाही. पण जेव्हा तरुणाचं पुढे लग्न होतं, जेव्हा त्याला घरदार पुढे सगळ्या गोष्टी येताना, तर त्याच्या गरजा खूप वाढतात. गरजा वाढल्यानंतर आहे ना, तर त्याला ते सस्टेन करणं हे खूप मुश्किल होऊन गेलं राहतं. मग पगार झाला तर तो 15-20 तारखेपर्यंतच पगार संपून जातो. त्याच्यानंतर परत मग कुठलं तरी कलीकडनं वगैरे किंवा घरच्यांकडनं ते उसने घेणे वगैरे, परत मग दुसरा पगार झाल्यावर ते रिटर्न करणे. म्हणजे एवढ्या चौकटीमध्ये तो अडकलेला आहे ना, त्याला मोठं घर घेण्याचं स्वप्न पडतंय, ना गाडी घेण्याचं स्वप्न पडतंय, ना काहीच नाही. याच बराबरीला काय होतंय की तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये वगैरे बघा, बाहेरचा जो काही तरुण आलेला आहे, राजस्थानी, युपी वगैरे तिकडचा जो काही तरुण आलेला आहे, तो ह्याच वयाचा आहे. फक्त आपला तरुण नोकरी करतोय, दुसरा तरुण आहे ना कुठंतरी कष्ट करतोय. मोबाईलची दुकानं त्यांची आहेत, स्वीटची दुकानं त्यांची आहेत, किराणा दुकानं त्यांची आहेत. बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळे त्यांचे होऊन गेलेले आहे. म्हणजे ज्यात वयामध्ये आपला तरुण सगळं सस्टेन करत राहतो, नोकरीमध्ये स्वप्न रंगत राहतो, तेव्हाच हा तरुण व्यवसायामध्ये त्याची स्वप्न रंगून त्याची आयुष्य जगायला सुरुवात करून दिली जाते, की हाच फरक आहे. त्यांची प्रगती एकदम अचानक होऊन जाते. कारण त्यांना कमी वयात ते जे काही राहतं ना, सगळं संकट वगैरे आलेलं राहतं ना, ते सगळे ते झेलून घेतात. आणि एक विशेष गोष्ट अशी पण असते, जे काही आपलं म्हणजे 18 ते 25-26 जो काही हा पिरियड असतो ना, तर ह्या पिरियडमध्ये काय राहतं, की कितीही संकट आले ना, तर माणूस तेव्हा तरुण राहतो, मानसिक स्थिती चांगली राहते आणि ते सगळं सहन करू शकतो. किती पण काही झालं तरी सहन करू शकतो, कर्ज झालं फेडू शकतो, सगळं करू शकतो. जेव्हा माणूस 30-32ला सगळा चालला जातो ना, तर एवढ्या काही जबाबदाऱ्या, मुलं बाळं सगळ्या गोष्टी वाढून गेलेल्या राहतात. कुठलाही निर्णय घ्यायला माणूस घाबरत राहतो. त्याच्यामुळे जे चाललंय त्याच्यात तो चालू देतो. तर असा असा एक विषय, त्याच्यामुळे हा खूप योग्य पिरियड आहे. आणि खूप सारं मार्केट रिकामं पडलेलं आहे. खूप सारे आपले मराठी लोक आहे, की जे तुम्हाला दिसत नसतील, पण खूप सारे मराठी लोक आहे, की ज्यांनी चांगली चांगली प्रगती केलेली बिझनेसमध्ये, चांगले खूप मोठे मोठे झालेले आहे. तर ही गरज पण आहे. आता आलं पाहिजे. आणि असं कधीच समजायचं नाही की कधीच कोणी कोणाचं नसतं, कधी कोणाला मदत करत नाही वगैरे, असं काही नाही. आम्ही पण आता योगेश सर आणि मी एकाच गावाचं आहे. आम्हाला पण कधी कोणी नाशिक सारख्या शहरामध्ये कोणी मदत वगैरे करायला नव्हतं. पण मग आपण जसं जसं स्किल आपल्याकडे मागं उभं राहायला तयार आहे. किती फायनान्शियल अडचणी आल्या तरी रस्ता दाखवायला तयार आहे. खूप मदत वगैरे भेटते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी आलं पाहिजे. आणि सरांचा जो दुसरा प्रश्न होता की नाशिक सारख्या शहरामध्ये कसं सस्टेन केलं, की कसं लोकांनी आम्हाला स्वीकारलं. तर आमचा जो लॉकडाऊनचा जो पिरियड होता ना,
तो संघर्ष आमच्या इथं नाशिकच्या लोकांनी पाहिलेला होता सगळा, की आम्ही कसं स्टूलवर चहा वगैरे विकायचो, काय काय नाही. तर त्याचा रिझल्ट आम्हाला भेटलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना, आमच्या गोष्टीत एकच आहे, की आमच्याकडे कुठल्याही प्रकारची सुट्टी नाहीये. कुठं म्हणजे एक व्यावसायिक जर झालं, तर जास्त करून गावाकडे जाणं येणं होत नाही. थोडं लग्न वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये माणूस थोडा कमी जातो. आणि विशेष म्हणजे सातत्य आहे. दररोज आमच्याकडे काही ना काही नवीन नवीन आम्ही करतोय. आमच्या दुकानदारांसाठी नवीन नवीन करतोय, कस्टमरांसाठी नवीन नवीन करतोय. आम्ही स्वतः अपडेट आहे. आणि मेन म्हणजे सातत्य आहे. आणि कुठल्याही गोष्टीला सातत्य राहिलं ना, जरी मी आज नाशिकला स्टेबल झालो, उद्या उठून तुम्ही मुंबई, पुणे किंवा आउट ऑफ कुठल्याही राज्यामध्ये स्टेबल होऊ शकता. फक्त तुमचं सातत्य पाहिजे. याच्यात कुठलाही म्हणजे अडथळा आला नाही पाहिजे. काय राहतं, की आपल्या सातत्यामध्ये जर आपण थोडंफार मागं आलो, 1-2 पाऊल मागं आलो आपण, तर मग आपलं सातत्य तुटून जातं आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागतं. त्याच्यामुळे माणसाने शेवटपर्यंत सातत्य ठेवलं पाहिजे, शेवटपर्यंत कष्ट केलं पाहिजे आणि शेवटपर्यंत शिकत राहिलं पाहिजे. जेवढ्या नवीन नवीन लोकांपर्यंत जाता येईल, जेवढ्या नवीन नवीन लोकांच्या भेटी घेता येतील. काय राहतं, की मनात खूप सारे प्रश्न राहतात. पण मग ते आपण विचारायला लागतो, कसं विचारायचं, काय करायचं, काय नाही. मग कुठल्यातरी लोकांना आपण भेटलो वगैरे, आपला आत्मविश्वास वाढतो. त्यांच्या बोलण्यामधून समजतं, अरे हा तर एवढा मोठा व्यक्ती आहे, एवढा तो करोडोचा उद्योजक आहे. पण मग याला शून्य युग आहे, हा तर आपल्याशी एकदम मित्र टाईप बोलतोय ते. तर मग आपल्याला माणुसकी कळते. त्याच्यानंतर आपल्याला आत्मविश्वास वाढत जातो. आपण सगळे क्वेश्चन वगैरे विचारायला लागतो. आपल्या प्रश्नांची उत्तर भेटायला लागतात. मग आपल्या सातत्याला अजून थोडा पुश भेटतो. त्याच्यामुळे ओव्हरऑल आपण आपली पर्सनॅलिटी वगैरे या सगळ्या गोष्टींवर पण काम केलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे लाज नाही धरली पाहिजे. सगळं फक्त करत राहिलं पाहिजे. धन्यवाद सर. खरंच मनापासून आभारी आपलं, की आपली जी काही स्टोरी आपण आज सांगितली आणि या प्रवासामुळे आमच्या पण महिलांना अजून अजून प्रेरणा मिळाली. छानशा ते पण इथून पुढे प्रवास करू शकता छान पद्धतीने. एक समारोप म्हणून आपण सगळ्यांनी कॅमेरा ऑन करतो. आपण शेवटी एक समारोप असतो आपला. आपण सर्व बरोबर. सेलिब्रिटीज असतो. तर मी सर्वांना विनंती करेल, कृपया आपला कॅमेरा ऑन करा. सर्वांना विनंती आहे, कृपया आपला कॅमेरा ऑन करा. आपण एक छानशी सेल्फी घेऊ शकतो सेशनच्या शेवट. आणि सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या ग्रुपवर मी टाकलाय, जेणेकरून सरांशी कॉन्टॅक्ट आपण करू शकता. अश्विनीताई, कविताताई, कालिंदी जाधव, पूजाताई, आपण सर्व कॅमेरा ऑन करा, जेणेकरून आपण सेल्फी घेऊ एक छानशी. संध्याताई, कॅमेरा ऑन करता प्लीज. सर माझ्या कॅमेराच ऑन नाही होते सर. काय चर्चा नाही. माझा पण सपोर्ट नाही. एकच मिनिट फक्त एक सेल्फी घेतो फक्त. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आपण असंच Thank you. सेशन मध्ये इथून पुढे पण जोडला जाऊ आणि नक्कीच सोबत काम करण्याची संधी भेटली तर खूप छान होईल. इथून पुढे नक्कीच आपण छानचं सेशन घेऊ. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. माझा नंबर देऊन द्या सर्वांना. कधी कोणाला काही अडचणी आल्या तर कधीही कॉल करू शकता. जरी कॉल नाही उचलला तरी रिटर्न मी प्रत्येकाला कॉल करत असतो. मी चॅट बॉक्स मध्ये सरांचा नंबर पेस्ट करतोय. आपल्यापैकी कोणाला काही just माहिती हवी असेल तर आपण सरांना डायरेक्टली कॉल करू शकता. चॅट बॉक्स कृपया चेक करून घ्या सगळ्यांनी. आलाच नाही ना सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.